सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतला सगळ्यात प्रमुख दिवस म्हणजे अक्षरधाम सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः बाराबंदी वैशाखामध्ये या ठिकाणी यात्रेत सहभागी होत आहेत आणि सर्वसामान्य भाविकांप्रमाणे खाली बघून पूर्ण सोहळा अनुभवत आहे। काय अनुभूती आहे, कशा पद्धतीचं वातावरण सोलापूरात पाहायला मिळतंय? प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये सिद्धरामेश्वराच्या गदायात्रेच्या निमित्ताने अक्षरधाम सोहळा होताना आपण पाहतोय आणि प्रचंड मोठ्या भावना या साधारण सोलापूर जिल्हा आहेच, परंतु कर्नाटक पासून अनेक राज्यातून भाविक इथे येतात आणि प्रचंड मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या अक्षरधाम सोहळ्यामध्ये सहभागी होतात, सिद्धरामेश्वराच्या यात्रेमध्ये सहभागी होतात। त्या अनुषंगानं आज इथं आल्यानंतर मनाला प्रचंड शांती मिळते आणि एवढ्या भक्तिभावानं सगळं विसरून लोक भक्तीमध्ये तल्लीन झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। शेकडो वर्षांची ही परंपरा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी ही यात्रा आहे। कुठल्याही निमंत्रणाशिवाय लाखो भाविक इथे येतात। सगळ्या जाती धर्मांना हा समानतेचं स्थान देणारी ही यात्रा आहे। काय वेगळा संदेश तुम्हाला यातून मिळतो आणि काय लोकांना सांगणं असणार आहे? यातून संदेश हाच जातो की धर्माच्या जातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाने एकत्र येऊन या ठिकाणी सिद्धरामेश्वराने जे आपल्याला आदर्श आपल्या समोर ठेवलेले आहेत त्या अनुषंगानं समाज पुढे जावा, त्यांच्या विचाराने पुढे जावा, हाच संदेश यातून मिळतो। आपण खाली बसून बाराबंदीमध्ये सहभागी व्हावं असं का वाटलं? काय नाही, हा मानपणाचा सोहळा नाही, हा सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने होत असलेला अक्षरधाम सोहळा आहे आणि या ठिकाणी कोण वर VIP आणि सामान्य माणूस असा भेद न करता आपण सगळेजण सिद्धरामेश्वराचे भक्त आहोत आणि हाच खऱ्या अर्थानं या यात्रेचं अनोखेपण आहे। त्यामुळं भक्तिभावानं भक्तांच्या मध्ये बसल्यानंतर जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा अधिकचा आनंद मला वाटत नाही VIP कक्षात बसून मिळतो। बघ तर सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आपण उत्सव साजरा करतो, दुसऱ्या लोकशाहीचा उत्सव देखील साजरा होतोय, निवडणुका होत आहेत, त्याकडे कशा पद्धतीने बघताय आणि महाराजांकडे काय प्रार्थना असणार आहे या निमित्तानं? राजकीय बोलण्याचं हे ठिकाण नाही, पण मी सिद्धरामेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना करतो की सोलापूर शहराची सेवा करण्याची ताकद, सोलापूर शहराची सेवा करण्यासाठी आशीर्वाद सिद्धरामेश्वराने द्यावेत आणि या अनुषंगानं नक्कीच सिद्धरामेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल आणि या शहरामध्ये तर देईल पण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये लोकांची सेवा करण्याची ताकद सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादाने आम्हाला मिळेल। नक्कीच होते पालकमंत्री जयकुमार गोरे। खरं तर सामान्य भाविकांप्रमाणे ते देखील यात्रेमध्ये सहभागी झाले, त्यांनी अगदी जमिनीवरती बसून बाराबंदी घालून सर्वसामान्य भाविकांप्रमाणे यात्रेमध्ये उत्साहात सहभागी होताना ते आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।